हॉर्मोन्समधील तणाव आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशात सिपॅस्टलिन आणि कार्बोप्लॅटिन यासारख्या जीवनरक्षक कॅन्सर औषधांचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय। केमोथेरपीसाठी आवश्यक असणाऱ्या या औषधांचा साठा संपल्यानं रुग्णांचे हाल होत असून अनेक शहरांमधील मेडिकल स्टोअर्समध्ये ही औषधं उपलब्ध नाहीत। आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनमच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे या औषध टंचाईमागचं प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कॅन्सरवरील काही ज्या औषधी आहेत याही औषधींचा तुटवडा जाणवत आहे। तर कुठली औषधींचा तुटवडा आहे तर प्लॅटिनम बेस्ड, तर याच्यामध्ये सिस्प्लॅटिन, कार्बोप्लॅटिन आणि ऑक्झॅलिप्लॅटिन हे 3 औषधं प्रामुख्याने यांचा तुटवडा भासवत आहे। ही जी औषधे आहेत प्रत्येक 10 पैकी 7 रुग्णांना, कॅन्सरच्या रुग्णांना हे वापरात येतात। तर ओव्हरऑल जर आपण बघू तर पेशंटमध्ये या गोष्टीमुळे उपचार थांबत आहेत, पेशंटवरती आर्थिक बर्डन येत आहे, त्यांना मानसिक ताण येत आहे। तर आपण अशी अपेक्षा करूयात की ही जी परिस्थिती आहे लवकरात लवकर म्हणजे आपण कंट्रोलमध्ये आणू शकू।